आता माझ्या घरामध्ये सिकल सेलचा हा प्रॉब्लेम राहिलेला आहे. मी स्वतः सिकल सेलचा एक कॅरियर आहे. म्हणजे याचा अर्थ हा, मला माझ्या आई वडिलांकडनं जे 2 जीन मिळाले त्याच्यातलं एक जीन नॉर्मल आहे आणि एक जीन सिकल सेलचा जीन आहे. ठीक आहे. पण एका जीन जे माझं चांगलं आहे त्याच्यामुळं मी स्वस्थ आहे. त्याच्यामुळं मी पोलिसाची ट्रेनिंगही करू शकलो, सैनिक शाळेतही शिकू शकलो आणि आता माझं जे वय आहे, वय वर्ष 50, त्याच्यामध्ये मी नागालँडमध्ये काम करू शकतो, व्यवस्थित काम करू शकतो. पण जशी माझी बहीण आहे, लहान बहीण आहे, तिचे दोन्ही जीन्स डिफेक्टिव्ह आहेत आणि तिला लहानपणापासनं रक्त चढवावं लागतं. तिला कुठलेही दुसरे कामं होत नाहीत. तर आतापर्यंत तिच्या आयुष्यामध्ये साधारणतः 200 ते 300 वेळा तरी आम्ही तिला रक्त डोनेट केले असेल. बॉडीमध्ये रक्त बनत नाही तिच्या आणि महिलांना वेगळाही त्रास असतो, त्यांची मासिक पाळी असते, बाकीच्या गोष्टी असतात. जेही फार थोडंफार रक्त असतं ते निघून जातं. आणि माझ्या घरामध्ये सिकल सेलमुळे मी माझ्या घरच्या लोकांना म्हणजे दगावलेलं बघितलेलं आहे. माझे काका म्हणा किंवा माझी दुसरी बहीण म्हणा. तर याच्यातनं मी प्रोत्साहन घेतलंय.